प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेवो. प्रियानो, आपण आता शेवटच्या दिवसात जगत आहोत. अंतिम दिवस, आता अंतिम दिवसाच्या घटना कधी पण सुरू होऊ शकतात. कधी पण आता जे आहे ते स्वर्गरोहण होऊ शकतं, कधी पण आता रॅप्चर होऊ शकतं. कारण स्वर्गरोहणसाठी भविष्यवाणी आता पूर्ण झालेल्या आहेत. कारण इस्रायल राष्ट्रचं पूर्ण निर्माण झालेलं आहे 14 मे 1948 मध्ये, आणि पूर्ण निर्माण होऊन आता 77 वर्ष झालेले आहेत. 7 आणि 7, आणि हा जो अंक जो आहे ह्याला म्हणतात प्रॉफिटिक नंबर. आणि पुष्कळ जण जे आहेत प्रॉफेसी करतायत की सप्टेंबर महिन्यात काहीतरी गोष्टी, मोठ्या गोष्टी होऊ शकतात, स्वर्गरोहण होऊ शकतं. कारण सप्टेंबर महिन्यामध्ये इस्रायल लोकांचा एक सण असतो, त्याला म्हणतात फीस्ट ऑफ ट्रम्पेट. आता फीस्ट ऑफ ट्रम्पेट जो आहे ते काय दर्शविते? ते रॅप्चर दर्शविते. तर हा जो सण जो आहे, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो तुरीयाचा सण, हा सण आहे 23 आणि 24 सप्टेंबरमध्ये. आणि नवीन वर्ष सुद्धा आहे, आणि जुबिली वर्ष पण सुरू होते या नवीन वर्षापासून. आणि ब्लड मून पण सुद्धा सप्टेंबर महिन्यात आहे. तर या सर्व गोष्टी जुळून आल्यात, आणि म्हणून जे आहे ते रॅप्चर होऊ शकतं सप्टेंबर महिन्यात. प्रियानो, देव या पृथ्वीवर काय करणार अगोदर तो आपल्याला सांगतो, आणि हे पवित्र शास्त्रामध्ये आहे. देव कुठलीही गोष्ट एकदम अचानक करत नाहीये. आता पुष्कळ जण जे आहेत ते एका स्क्रिप्चरचा चुकीचा अर्थ घेतात. द स्क्रिप्चर आहे की कोणाला माहीत नाही येशू ख्रिस्त कधी येणार आहे. येशू ख्रिस्ताला पण माहीत नाही. पण तुम्ही विचार करा, काय येशू ख्रिस्ताला माहीत नाही? तो देव आहे. येशू ख्रिस्ताने स्वतःहून किती वेळा, जेव्हा तो पृथ्वीवर होता, त्याने शेवटच्या दिवसाबद्दल त्याने सांगितलं आहे लोकांना. आणि त्याने का योहानाला स्वर्गात बोलवलं, आणि शेवटच्या दिवसात जे आहे ज्या घटना होणार आहेत त्याचं प्रकाशन दिलं. आणि तेच आपण जे आपलं पुस्तक आहे प्रकटीकरण, त्यामध्ये आपण वाचतो. तर हे लक्षात ठेवा की देव जे आहे काय करणार अगोदर आपल्या लोकांना तो सांगतो. जसं सदोम आणि गमोरा हे शहर नष्ट करण्या अगोदर येशू ख्रिस्त स्वतः अब्राहमाच्या घरी गेला होता. त्याला सांगितलं होतं प्लॅन काय होणार आहे. आणि जो लॉट होता आणि त्याच्या फॅमिलीला देवानी वाचवलं. तर देवानी पहिलं त्यांना बाहेर काढलं, आणि नंतर जे आहे ते शहर उद्ध्वस्त केलं. दुसरी गोष्ट म्हणजे नोहाच्या वेळेस काय झालं? नोहाच्या वेळेस देवाने नोहाच्या द्वारे 120 वर्ष नोहा जो आहे तो लोकांना संदेश देत होता की महापूर येणार आहे, म्हणून तुम्ही पश्चाताप करा. तर म्हणण्याचा उद्देश काय की देव आपल्याला अगोदर पुष्कळ गोष्टीची वॉर्निंग देतो, आणि मग त्या घटना होतात. आणि दुःखाची गोष्ट आहे की पुष्कळ ख्रिस्ती लोक, पुष्कळ चर्चेस ज्या आहेत त्या शेवटच्या दिवसामध्ये ज्या घटना आहेत त्यावर त्यांचा विश्वास नसतो. ते म्हणतात असं काय नाहीये. ते जे आहे ते मिलिनिझमवर विश्वास ठेवतात. मिलिनिझम म्हणजे काय की रॅप्चर काय होणार नाहीये, ट्रिब्युलेशन काय नाहीये, सगळं झालं, येशू ख्रिस्त खाली येईल आणि सगळ्यांचा न्याय करेल. ते विश्वास ठेवत नाहीयेत. काय जे डिनॉमिनेशन्स आहेत ते विश्वास ठेवत नाहीयेत. काय रॅप्चरवर विश्वास ठेवत, ते म्हणतात रॅप्चर पवित्र शास्त्रामध्ये आहेच नाही. पहिलं थेसलनिकस पत्र अध्याय 4 वाचा, त्यामध्ये रॅप्चर बद्दल उल्लेख झालेला आहे. आणि जुन्या काळामध्ये पण आपण बघतो की रॅप्चर सारख्या घटना झालेल्या आहेत. जसं अनोखला देवानी काय झालं? देवानी त्याला जे आहे स्वर्गात नेलं. तो मेला नाही,
त्याला तसंच वरती उचललं. नंतर एलिच्या बाबतीत पण काय झालं, एलिजाला पण देवाने तसंच स्वर्गात वरती उचललं. आणि येशू ख्रिस्ताचं पण काय झालं, येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना बोलता बोलता तो वरती वरती स्वर्गात तो गेला. प्रियानो, हे सर्व रॅप्चरचं प्रतीक आहे. पण आता जे रॅप्चर जे होणार आहेत, आता एक व्यक्ती वरती नाही जाणार आहेत, तर आता लाखो जे विश्वासी लोक आहेत ते वरती जाणार आहेत. तर प्रियानो, भविष्यवाणीवर विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे. प्रकटीकरण आणि जे दानिएलचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जी भविष्यवाणी आहे त्यावर विश्वास ठेवणं खूप आवश्यक आहे. आणि आज आपण एक फॅमिली आहे बायबलमध्ये, जुन्या करारामध्ये, त्याच्यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण त्या फॅमिलीमध्ये भविष्यवाणी होती, त्यांच्या नावामध्ये भविष्यवाणी होती. आणि ती फॅमिली जी आहे ती फॅमिली आहे हनोकाची. आता हनोक, तुम्हाला मी सांगितलं, त्याचं जीवन एक अद्भुत जीवन होतं आणि देवाने त्याला स्वर्गात उचललं. सुंदर गोष्ट आहे. आणि हनोकाचा मुलगा त्याचं नाव आहे मधुशलह. आता मधुशलह जो होता तो एकंदर 969 वर्ष तो जगला. म्हणजे हा सगळ्यात आतापर्यंत हा एक रेकॉर्ड आहे. कुठलाही मनुष्य 969 वर्षापर्यंत कोणीही जगला नाहीये. पण देवाने त्याला 969 वर्षापर्यंत जिवंत ठेवले. का ठेवले ते पण आपण बघणार आहोत. मधुशलहचा मुलगा कोण होता? लॅमेक. आणि लॅमेकचा मुलगा कोण होता? नोहा. आणि तुम्हाला माहिती आहे की नोहाच्या द्वारे देवाने किती मोठं कार्य केलं. म्हणजे तुम्ही फॅमिली बघा, हनोक, त्याचा मुलगा मधुशलह, त्याचा मुलगा लॅमेक आणि त्याचा मुलगा नोहा. नोहाचा अर्थ काय होतो? नोहाचा अर्थ होतो विश्रांती. आपण वाचूया. हनोक 65 वर्षाचा झाल्यावर त्याला मधुशलह झाला. मधुशलह झाल्यावर हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. हनोकाचं एकंदर आयुष्य 365 वर्षाचे झाले. हनोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता कारण देवाने त्याला नेले. हनोक किती वर्षापर्यंत जगला तो? 365. आता त्याचा मुलगा मधुशलह 187 वर्षाचा झाल्यावर त्याला लॅमेक झाला. लॅमेक झाल्यावर मधुशलह 782 वर्ष जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. मधुशलहाचे एकंदर आयुष्य 969 वर्षाचे झाले. मग तो मरण पावला. लॅमेक 182 वर्षाचा झाल्यावर त्याला मुलगा झाला आणि त्याचे नाव त्याने नोहा असे ठेवले. आता प्रियानो, ही फॅमिली अत्यंत एक सुंदर फॅमिली आहे आणि ही एक प्रॉफिटिक फॅमिली आहे. आणि देवाने या परिवाराचा खूप पॉवरफुलरित्या उपयोग केलेला आहे. आता एक तर आपण बघितलं हनोक. आता त्याचा मुलगा मधुशलह. आता या शब्दाचा अर्थ काय होतो? कारण या शब्दाच्या अर्थामध्ये भविष्यवाणी आहे. हालेलुया. तर याचा अर्थ हा होतो, माझ्या मृत्यूनंतर महापूर येईल. तर मधुशलहचा
चा अर्थ असा होतो की माझ्या मृत्यूनंतर महाप्रलय येईल. प्रियांनो, आता जसं आपण बघितलं, मधुशलाचा मुलगा लामेक आणि लामेकाचा मुलगा नोहा, आणि नोहाला देवानी निवडलं आणि देवानी नोहा सांगितलं तू एक तारका बांध जहाजासारखं आणि लोकांना सांग पश्चाताप करा, कारण त्या पाप खूप वाढलं होतं. आता जे पाप आहे तसंच ते पाप वाढलं होतं. लोक समलिंगितामध्ये गेले होते, व्यभिचारामध्ये पडले होते, असे भयावक पाप तेव्हा होते. म्हणून देवाने नोहाला निवडलं आणि देवाने सांगितलं की तू त्यांना सांग पश्चाताप करण्यासाठी, कारण महाप्रलय येणार आहे आणि त्यामध्ये सर्व जे आहेत सर्वांचा खात्मा होणार आहे. आणि प्रियानो, नोहानी 120 वर्ष प्रचार केला की महाप्रलय येणार आहे. आता लोकांनी विश्वास नाही ठेवला. जर विश्वास ठेवला असता तर नोहाबरोबर ते आतमध्ये गेले असते तारकामध्ये, पण त्याने विश्वास नाही ठेवला. ते म्हटले की कुठे ढग, पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्याचं उत्तर जे आहे कधी महाप्रलय नव्हेच, नोहाच्या आजोबाच्या नावामध्ये आहे, मधुशल. म्हणजे माझ्या मृत्यूनंतर महाप्रलय येणार आहे. तर प्रियानो, हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की देव जो आहे काय करण्या अगोदर तो आपल्या सेवकांना सांगतो, तो लोकांना सांगतो, लोकांना त्याची भविष्यवाणी देतो, पण लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीये. येशू ख्रिस्त येण्या अगोदर पुष्कळ देवाच्या सेवकांनी भविष्यवाणी केल्या होत्या की येशू ख्रिस्त येणार आहे, तुमचा मसीहा येणार आहे. पण जेव्हा तो आला, लोकांनी जे आहे विश्वास नाही ठेवला, कारण त्यांनी भविष्यवाणीवर विश्वास नाही ठेवला. आता इथं पण भविष्यवाणी झाली होती. नोहाने सांगितलं की महाप्रलय येणार आहे आणि त्याच्या आजोबाच्याच नावामध्ये होतं की माझ्या मृत्यूनंतर कधी येणार आहे, मथुशेलेच्या मृत्यूनंतर महाप्रलय येणार आहे. आणि असंच झालं. महाप्रलयाच्या 7 दिवसा अगोदर जे आहे मधुशेलाचा मृत्यू झाला. आता तुम्हाला माहिती की पहिला जेव्हा मृत्यू होतो तर 7 दिवस दुखवटा पाळला जातो. तर त्याच्यानंतर 7 दिवस दुखवटा पाळला गेला आणि त्यानंतर जे आहे त्यानंतर महाप्रलयाची सुरुवात झाली आणि तो 40 दिवस 40 रात्र या पृथ्वीवर राहिला. हालेलुया. आपण वाचूया. मग परमेश्वराने नोहाला सांगितलं, उत्पत्ती 7, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. सर्व शुद्ध पशुपैकी 7 नर माद्या आणि अशुद्ध पशुपैकी 2 नर माद्या आणि आकाशातील पक्षापैकी 7 नर माद्या बरोबर घे. अशाने भूतलावर त्यांचे भिजवाई. अजून 7 दिवसाचा अवकाश आहे आणि मग मी 40 दिवस व 40 रात्र पृथ्वीवर पाऊस पाडणार आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करणार. तेव्हा नोहाने परमेश्वरा आज्ञाप्रमाणे सर्व काही केले. तर पण इथं काय म्हटलंय, परमेश्वर त्याला म्हणतो अजून 7 दिवसाचा अवकाश आहे. आता 7 दिवसाचा अवकाश का? कारण मथुशेलेचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर 7 दिवसाचा दुखवटा होता. म्हणून देवाने सांगितले की 7 दिवसानंतर जे आहे ह्या पृथ्वीवर महाप्रलय पाऊस मी पाडणार आहे. तर प्रियानो, म्हणजे देव काय करण्या अगोदर तो आपल्याला सांगतो. तर आपलं लक्ष त्याकडे, भविष्यवाणीकडे लक्ष असणे खूप आवश्यक आहे. आपण प्रार्थना करूया.
पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.